नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर मी तुमच्यासमोर येतो. हल्लीच एक छोटंसं लिहिलेलं काव्य मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, की जे सध्याच्या रिअल जीवनावरती, रिअल लाईफवरती अवलंबून आहे. माणूस हा जन्म घेतो, लहानाचा मोठा होतो, मोठा होताना कष्ट करतो, स्वतःला झीज झिजवतो आणि उतार वयानंतर आनंदात विलीन होतो. मग ह्या पूर्ण जन्मकाळामध्ये आपण जे केलेले कार्य, जे काही केले नाही केले, यापेक्षाही आपण काय होतो याला महत्त्व असते. तर ह्याच जन्मावरती मी काही 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, की जे आपल्यासमोर मी सादर करतो. ते शीर्षक आहे जन्म झिजण्यासाठी. सुरुवात करतो. देवा पडू का रे मी तुझ्या पाया, देवा पडू का रे मी तुझ्या पाया, काय उरलंय आता या निर्जीव काया, काय उरलंय आता या निर्जीव काया, तू तरी अजून काय करशील रे माझ्यासाठी, तू तरी अजून काय करशील रे माझ्यासाठी, जे होतं नव्हतं ते खर्च झालं इतरांसाठी, जे होतं नव्हतं ते खर्च झालं इतरांसाठी. मी जगू कधी जिवंतपणी स्वतःसाठी, मी जगू कधी जिवंतपणी स्वतःसाठी, तू दिलास का रे जन्म फक्त झिजण्यासाठी, तू दिलास का रे जन्म फक्त झिजण्यासाठी. झिजावे तरी ठीक, झिजावे तरी ठीक, झिजू सर्वांसाठी. कुणासाठी? की ज्यांनी आपलंच कंबरडं मोडावं त्यांच्या स्वार्थासाठी, की ज्यांनी आपलंच कंबरडं मोडावं त्यांच्या स्वार्थासाठी. आले गेले सारे काही टोचून गेले, आले गेले सारे जण काही टोचून गेले, मनी उरले फक्त आणि फक्त घाव ओले, मनी उरले फक्त आणि फक्त घाव ओले. त्यावर सांत्वना म्हणून, शेवटच्या 4 ओळी, त्यावर सांत्वना म्हणून आले सर्वजण, त्यावर सांत्वना म्हणून आले पण सर्व, जाता जाता कुरतडून घाव साजरा करी आनंद पर्व, जाता जाता कुरतडून घाव साजरा करी आनंद पर्व. हे देवा, शेवटच्या 2 ओळी, सार सगळा याचा. हे देवा कर तू तरी काही अशक्य असा चमत्कार, हे देवा तू तरी, हे देवा कर तू तरी काही अशक्य असा चमत्कार, दे बुद्धी सजीव सुजान मानवास, दे बुद्धी सजीव सुजान मानसास, अनकरी सर्वांसाठी सुविचार, अनकरी सर्वांसाठी सुविचार. धन्यवाद. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. पुन्हा भेटूया.